ए, आता जर का कपडे खराब केले ना फेकून नील गच्चून खाली काय. हॅलो साहेब, मी ते साफसफाईच्या बहाण्याने सगळी रूम शोधली त्याची, पण ते कागद काही सापडेना. तो म्हणीला शातीर आहे. तुम्ही एक काम करा ना, फोडा ना त्याला, विचारा ना कुठे ठेवले. तसं मी शोधतोच इकडे. मी करतो तुम्हाला नंतर फोन. ए ए ए बाबा, काय झालं तुला? काय झालं? एवढासा जीव तुझा, वजन किती तू खातो की काय करतो? हा अर्जुन, मला कसं वाटतं तुला बाहेर येऊन? मजेत? आले बापले. मणी सर, तुम्ही तर इथे अर्जुन सोबत खेळताय, त्याच्याशी बोलताय, त्याची काळजी घेताय, आणि मी कालच्या प्रसंगावरनं काळजी करत होते, तुम्हाला जज करत होते. आणि सर प्लीज मला माफ करा. हे बघ अर्जुन, तुला भेटायला कोण आलं? आई आली, आजी आली. मणी सर सॉरी. खरं तर काल जे काही घडलं होतं, म्हणजे तुम्ही अर्जुनला खाली ठेवलं होतं, त्यामुळे मी तुमच्यावर खूप चिडले होते. मी तुम्हाला खूप बोल लावले, त्यासाठी खरंच सॉरी. इट्स ओके. तनिषा, ए तनिषा, तनिषा. काय हो, काय झालं? एवढ्या हाका का मारताय तिला? तनिषा. काय झालं काका? तनिषा, मी बघतोय गेले काही दिवस तुझी या घरातली इन्व्हॉल्वमेंट वाढत चालली आहे. तुझं अगदी बारीक लक्ष असतं या घरात कोण काय काय करतं ते. नाही. आणि तुला इंटरेस्ट आहे ना या घरासाठी काहीतरी करण्यात, म्हणून तुझं लक्ष असतं, बरोबर ना? बापरे, मी काकांचा पाठलाग केला, ते रूम मध्ये असताना बाहेरून त्यांचं बोलणं ऐकलं, ते कदाचित कळलंय त्यांना, आणि म्हणूनच ते चिडलेले दिसताय. तनिष, गेलीस तू आता. काका, तसं काही नाहीये. तसं नाही तर मग कसं आहे? तू काय म्हणाली होतीस आठव जरा, की मणी आता माझ्या बरोबर नाही म्हटल्यानंतर माझ्यावरचा वर्कलोड वाढलाय, हो ना? तू असंही म्हणाली होतीस की मला समजा तुझी मदत हवी असेल तर तुला सांगायला काही हरकत नाही, बरोबर ना? हो काका, पण तेव्हा आता मी तुझ्यावर महत्वाची जबाबदारी टाकतोय. काका, तुम्ही मस्करी करत होतात का? काका, तुम्ही इतक्या सिरियसली बोललात की मी खरंच घाबरले. काय घाबरलीस ना? खरंच जमते ना ऍक्टिंग मला. सॉलिड. बरोबर. ह्या फाईल मध्ये ज्या ज्या मुलांना आपण आतापर्यंत नोकऱ्या दिल्यात त्या सगळ्यांचा डेटा आहे. तेव्हा आता त्याचा लेटेस्ट स्टॅटस तुला अपडेट करायचा आहे. म्हणजे ती मुलं अजूनही नोकरीत आहेत का, त्यांना तिथे काही त्रास तर होत नाहीये ना, वगैरे वगैरे. आणि हा सगळा डेटा आपल्याला प्रसारित करता येईल. हा डेटा अगदी परफेक्ट हवा आहे, आणि म्हणूनच हे महत्वाचं काम मी तुला सोपवतोय, ही जबाबदारी मी तुला देतोय. थँक्यू सो मच काका. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी अगदी 2-3 दिवसात
सगळं अपडेट करते. चालेल? आणि आताच कामाला लागते. थँक्यू सो मच काका. आलेच. मी पण आलेच. चला, या तनूला या कामात अडकवलंय तेव्हा आता ती माझ्या कामात लुडबुड करणार नाही, निदान काही दिवस तरी. हा दिन्या काय करतोय हे बघायला हवं. पाणी 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 द्या प्लीज. पाणी द्या मला प्लीज. पाणी. हे दादा प्लीज मला पाणी द्या, please. पाणी पाहिजे. हे घे, हे घे, हे घे, हे घे, घे घे. मला प्लीज पाणी द्या, मला तहान लागली. पाणी पाणी देतो की रे तुला. वाटलं तू पोट भर तुला पाणी पाजतो. पण ते पेपर कुठे ते आधी सांग. हे काय विचारलंय ना तुला? सांग लवकर पेपर कुठे सांगतो का? नाही सांगणार. रावल्या सोड त्याला. त्याला पाणी देतो आता. ठीक आहे, पाणी पाणी पाहिजे ना? पाणी पाहिजे ना तुला? काय झालं तुला? खेळायचंय, मस्ती करायची? हा हे बघ हे बघ हे बघ कसं गोल गोल फिरतंय, कसं गोल गोल फिरतंय. हा झालं बापलेकाचं खेळून? आई तुला सांगतो, अर्जुनवर जाम खुश आहे बरं का मी आज. अरे वा. का? त्याने शू नाही केली अंगावर. मणी सर, वॉर्डन मॅडम, तुम्ही जेवायला बसा, मी वाढते. नाही नाही, मणीला जेव दे, आपण दोघी नंतर जेव. नाही मॅडम, तुम्ही बसा, मी वाढते. पण मला एक सांगा, तुम्ही मला मदतीला का नाही बोलवलं? मी आलो असतो. मणी सर, अहो मला माहित नाही का, सकाळपासून तुम्ही किती कामं करताय, त्यात अर्जुनलाही सांभाळताय, म्हणून मी केला स्वयंपाक. तुम्ही काळजी नका करू, बसा जेवायला, मी अर्जुनला बघते. नाही अर्जुनला काय घेते ते बघा. मी एका हाताने जेवतो आणि एका हाताने मस्त अर्जुनला झोका देतो. काय अर्जुन? बर, बसा. अरे वा, हा दिन्या खरंच सुधारलाय की त्याचा इगो चॅलेंज केल्यावर तो थांबलाय? थोडक्यात त्याचा इगो, स्वाभिमान हा त्याचा वीक पॉइंट आहे. मणी सर, हो बिंदास जेवा. वा स्वानंदी, का मस्त जेवण झालं, एकदम झणझणीत. अर्जुन, आईने एकदम झणझणीत भाजी बनवली आहे. सांगतो की नाही पेपर कुठे आहेत? सांग लवकर. व्हायला रावल्या, तू खुन्नच द्यायला लागले घरी आपल्याला. ए तुला माहित नाही आम्ही कोण आहे? हा सांग. राहू दे सचा, ह्याला आपला झटका दिल्याशिवाय हा पोपटासारखं बोलणार नाही. हे काय करता तुम्ही? हे काय करणार आहात? सचा करायला काय करता? हे नको प्लीज, प्लीज मला थोडं सांग लवकर पेपर कुठे? सांग लवकर. अरे बोल के लवकर, पेपर कुठे? सांग लवकर, सांग पेपर कुठे?
मणी सर, आईला रावल्या याला बिला काय रे घेऊ अरे उठ रे, हे बाबा अरे उठ. ए नाटक नको करू, उठ ए भाई उठ की. सच्चा, ह्याला काय झालं ना तर साहेब आपली वाट लावतील. अरे हे बाबा, हे उठ रे, हे रावल्या जप पाणी घेऊन जा बरं. हा पाणी घेऊन येतो मी. हे बाबा उठ ना, हे अरे उठ ना, हे हाय हाय. रावल्या बरा झाला आज येतोय, आणि ते मिळलं असतं बाबा आपण कर म्हणा. रावल्या धर, पाणी पी, पाणी पी. हे भाई पण पाणी पी. रावल्या मी याला जेवायला आणतो. हा ए भाई अजून पाणी पी. हे बाबा ठीक आहे, 2 घास खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. अरे खा ना. तुम्ही मला पाणी आणि जेवण देणार नव्हते ना, मग काय. अरे भाई, अरे तू जेवणा कशाला डोकं फिरवतोय. खाऊन घे बघ लवकर. हे घे. जोवर पेपर्स कुठे आहेत हे मी सांगत नाही तोवर हे माझा जीव घेणार नाही, फक्त मारतील. सुनंदी, काय झालं? सगळं ठीक आहे ना? मी नंतर जेवते. अगं नाही, जेव ना. तुला पाणी पी थोडस, बरं वाटेल. काय झालं सोनंदी? काय एवढा घाम आलाय तुला? मॅडम माहिती नाही काय झालंय, पण अचानक भीती वाटली. मणी सरांची आठवण आली आहे. माझी आठवण आली. मी तर इथेच आहे ना. मणी इथेच आहे. काय झालं? विचार आला का काही वाईट? मणीला कोणी त्रास देत आहे का? नाही स्वानंदी, तो सगळा भूतकाळ होता. आता बघ आपण सगळे एकत्र आहोत, छान जेवतोय, मणी सुद्धा जेवण एन्जॉय करतोय. हा आपला वर्तमान काळ आहे आणि आपला भविष्यकाळ पण असाच राहणार आहे. हसत खेळत आपण सगळे एकत्र. तेच ना. मलाही काहीच कळत नाहीये, पण जीव घाबराघुबरा होतोय. नको काळजी करू, थोडस जेवून घे, बरं वाटेल. मारी इतकी भारी ऍक्टिंग केली, इतका सभ्य वागलो त्या मणीसारखा, तरी डाऊट खाते. आता इथून कल्टी व्हायला पाहिजे, नाही तर ही आणखी डाऊट खाईल. बरं वाटतंय ना आता? हो. म्हणजे मी कामाला जायला मोकळा. म्हणजे तू आता कुठे निघालास? साहेबांचं एक काम पूर्ण करायचंय. माझी इच्छा नाहीये, पण आता त्या मुलांना आपण कामाला लावलंय कंपनीवर, हाती घेतलेलं काम पूर्ण नको का करायला? मी येतो जाऊ.
मला ठेवा स्वयंपाक. छान झाली भाजी. मी आल्यावर जेवेन. येऊ. काका, सुरुवात मी या कामाने करते, पण शेवट मी या घरची सत्ता मिळवूनच करीन. तनिष, मी आहे. हो, अरे ये ना. काय मी घरभर शोधतोय तुला आणि तू इथेस. काय करतेस? अरे काकांनी महत्वाचं काम दिलंय ना, सो तेच करते. हो, डॅडने तुला काम दिलंय. पण डॅड तुला असं काही नाही म्हणालेत ना की फक्त कामच करायचं, इतर कुठेच लक्ष द्यायचं नाही. काय चाललंय तुझं? मी इथे बोलतोय तुझ्या बरोबर. तनिष, ऐक ना, तू ठेव ना काम, आपण कुठेतरी जाऊया ना. मी काय म्हणतोय, मस्त पाऊस पडतोय, सो आपण हॉटेलला जाऊया, किंवा आपण एक काम करूया, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया. सुजित, हे बघ, मला खूप काम आहे. हे सगळं काम मला संपून काकांना द्यायचं आहे, सो प्लीज आपण नंतर जाऊया, प्लीज. तनिष, काय करतेस तू? तनिष, तू मला रॉयली इग्नोर करतेस. मला सुजित, अरे तू लॅपटॉप वगैरे काय बंद करतोयस? मला काम करू दे ना प्लीज. आणि हे बघ, याआधी तुला मी कधी नाही म्हटलंय? नाही ना? आता तू प्लीज समजून घे. हे बघ, मला खरंच खूप काम आहे, आपण नंतर कधीतरी जाऊया. सुजित असा वागतो ना म्हणून काका याला काहीच काम देत नाही, म्हणून सगळी जबाबदारी त्या मणीला देतात. आता या सुजितला कन्व्हिन्स करावं लागेल. तनिष, इट्स ओके. तुला माहितीये सुजितला कसं कन्व्हिन्स करायचं, म्हणून आधी हे काम संपव. फक्त बिलकुल मणीवर पण लक्ष द्यायचं तुला. जे खोटं दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी सांगितलं जातं ते खऱ्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं. तनिषाला मी तुझ्यावर खूप महत्वाची जबाबदारी देणार आहे असं खोटं सांगून तिला कामात अडकवलं, हे माझ्या फायद्याचंच होणार आहे. ती आता माझ्यावर लक्ष ठेवणार नाही. तिकडे दिन्या पण जरा शांत झालाय, आता बेड्यासारखं वागत नाही. लवकरच मणीकडनं कळेल त्यांनी ते पेपर्स कुठे ठेवलेत ते. आज बऱ्याच दिवसांनी असं छान मोकळं मोकळं वाटतंय. आज मौसम बड़ा बेईमान है बड़ा. वकील साहेब,
नमस्कार. या ना बसा. मी पाणी आणते. वकील साहेब तुम्ही म्हणजे अर्जुनचे कायदेशीर ताबा मिळवण्याचे कागदपत्र तयार झाले आणि तुम्ही म्हणाला तर 15 दिवस लागतील म्हणून आणि तुम्ही आलात म्हणजे पेपर तयार आहेत. थँक्यू सो मच. हे काय म्हणतात मॅडम? म्हणजे मणीने तुम्हाला सांगितलं होतं ना त्याच्या बर्थ सर्टिफिकेट मध्ये काही फेरफार करायचे आहेत म्हणून, तर ते प्रोसेस सुरू केले का तुम्ही? कधी? म्हणजे मणीने मला फोन केला होता? हो असं काय करताय? मणीने त्या दिवशी तुम्हाला फोन केला होता. स्वानंदी आणि मणी तुम्ही दोघं ह्याच्यावरती सही करा आणि तुमच्याकडे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ना ते तुम्ही मला द्या. हो मी निघालोच. अरे अरे मणी, मणी सर. अरे अरे ते सई. मणी सर हो ऐका. मणी सर. आठवलं का तुम्हाला? म्हणजे ते ओरिजिनल पेपर्स त्याच्याकडनं हरवले आणि म्हणून त्यांनी तुम्हाला ट्रू कॉपी बनवायला सांगितली होती. ती तुम्ही बनवली का? ह्या सगळ्या गोष्टीला खूप जास्त दिवस लागतील का? हे बघा मॅडम, मला असं वाटतं काहीतरी गैरसमज होतं आणि मणीचं आणि माझं या बाबतीत काहीच बोलणं नाही झालंय. इनफॅक्ट मी त्याच्यासाठी जिथे आलोय की आता पुढे काय करायचं. त्या दिवशी परत आल्यावरती मणी मला फोन करणार होता, तेही त्यांनी मला केलं नाही. मला एकदम आश्चर्य वाटलं. आणि आता हे तुम्ही काहीतरी भलतंच म्हणताय. याचा अर्थ मणी सर आमच्याशी खोटं बोलले, पण का? असेल सुद्धा. म्हणजे माझ्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल किंवा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग असेल, ते मणी तुम्हाला सांगेल. पण मला मणीने तुम्हाला पेपर्स दिल्यानंतर हे सगळे प्रोसेस करायला किती दिवस लागतील? सध्या 10-15 दिवस जातात, पण मी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच. चला येतो मी. थँक्यू. थँक्यू. म्हणजे मणी आपल्याशी खोटं बोलला? मी तोच विचार करतेय मॅडम. पण तो म्हणाला होता की त्यांनी सगळी कागदपत्र वकिलाला दिली आहेत आणि सगळं काम व्यवस्थित सुरू झालंय म्हणून. मग खोटं का बोलला?